श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 17 समास 2. शिवशक्ती निरूपण. आकाश जसं निर्मळ निश्चळ तसं ब्रह्म निर्मळ निश्चल असतं. ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान ज्ञान अंधार उजेड स्मरण विस्मरण असं काही नसतं. ते निरुपाधिक आहे. अशा या निश्चळ ब्रह्मामध्ये स्वतःचं स्मरण स्फुरलं आणि आकाशात ज्याप्रमाणे अभ्र येतं आणि आकाश झाकलं जातं त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली. ती निर्माण व्हायला किंवा लयाला जायला वेळ लागत नाही. निर्गुणामध्ये जो संकल्परूप गुणविकार निर्माण होतो त्याला षड्गुणैश्वर्य किंवा अर्धनारी नटेश्वर म्हणतात. आदिशक्ती शिवशक्ती इत्यादी शक्ती ज्या असतात त्या मूळमायेतच असतात. मूळमायेतून पुढे शुद्ध तत्व निर्माण होतं. त्याला महत्तत्व किंवा गुणक्षोभिणी असं म्हणतात. मूळमायेमध्ये कोणतीही व्यक्ती नसते. त्यात सूक्ष्म वासना असते. जसं फळामध्ये बी असतं पण बी फोडून पाहिलं तर त्यात फळ दिसत नाही. ते अव्यक्त असतं. तद्वत मूळ माया अव्यक्त असते. ब्रह्मांडाचा शोध घेऊन पिंड ओळखावा. पिंडाचा शोध घेऊन ब्रह्मांड ओळखावं. पिंडामध्ये नर नारी असा भेद असतो. म्हणजे मुळातच हा भेद असला पाहिजे. नाहीतर याला दृश्य स्वरूप मिळालंच नसतं. तद्वतच मूळ मायेमध्ये अनेक कल्पना बीज रूपामध्ये असतात. व्यक्त दशेत दिसणारे सर्व काही तिच्यामध्ये असतं. पण ते अत्यंत सूक्ष्म असल्याने सहजगत्या आपल्याला अनुभवाला येत नाही. केवळ कल्पनेतून सृष्टी निर्माण झाली असं वेद शास्त्र सांगतात. ती कल्पना स्थूलपणे दिसत नाही म्हणून ती खोटी मानणं बरोबर नाही. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये जन्मरूपी अनेक पडदे आहेत. जीवाचा एक जन्म म्हणजे एक पडदा. अनेक जन्मांचे पडदे असल्या कारणाने जीवाला सूक्ष्माचा विचार आकलन होत नाही. आणि ते आकलन होण्यासाठी काय केलं पाहिजे हे पुढच्या समासाचं प्रश्न बीज ठेवून समर्थांनी इथे हा समास समाप्त केलाय. स्टार नोट. मजहुनी काही वेगळे असे. मजहुनी काही वेगळे असे. का मी त्यात प्रवेशोनी जाऊनी प्रवेशे. का मी त्यात जाऊनी प्रवेशे. अथवा न प्रवेशतू वसे. सावकाशे वेगळा की. मेघमुखीची गार दुर्लभ. ती माझी गोठले जलथेंब. ते गारेची निर्धारिता शेंभ. सर्वांचे स्वयंभू जळच की. तेवी जन तोची जनार्दन. तेवी जन तोची जनार्दन. जनार्दन स्वये जन. ऐसा जनार्दन अभिन्न. जगी प्रवेशोनी अप्रविष्ट. चतुश्लोकी भागवतावरील श्रीनाथ महाराजांचं हे भाष्य आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.